नमस्कार, जय शिवराय, जय खानदेश मित्रांनो आपलं स्वागत आहे डीएम मराठी एडिटिंगच्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचे जो काही व्हिडिओ होणार आहे, तर मित्रांनो एकदम खतरनाक असा बर्थडे व्हिडिओ एडिटिंग आपण आणलेली होती. तर मित्रांनो, आपण थंबनेलमध्ये बघितलाय, मामांसाठी आपण एकदम जबरदस्त असा आपला व्हिडिओ एडिटिंग आणलेला आहे, तो पण बर्थडे स्पेशल. तर मित्रांनो, 4 फोटोंवर आपण व्हिडिओ एडिटिंग करू शकता, ती पण एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये. तर एकदम खतरनाक अशी एडिटिंग आहे मित्रांनो. नक्की व्हिडिओ येण्यापर्यंत बघा, तेव्हाच आम्हाला चांगल्या प्रकारे समजेल आणि कशा प्रकारे बीट लावायची सगळं आपण स्टेप बाय स्टेप सांगणार आहात. आणि जी काही प्रोजेक्ट बिटमार्क लिंक आहे ती आपल्या डाउनलोड मटेरियलमध्ये भेटेल. ती फाईल आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून सगळं मटेरियलमध्ये आपल्याला ती फाईल भेटेल. ती फाईलला आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आपल्या VN ॲप्लिकेशनमध्ये. VN ॲप्लिकेशनमधून व्हिडिओ एडिटिंग होणार आहे. तर मित्रांनो, सगळं मटेरियल आपल्या वेबसाईटला भेटून जाईल. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्रामवर फ्रीमध्ये सगळं मटेरियल प्रोव्हाइड करत असतो आणि आपल्या वेबसाईटला पण फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. नक्की फाईलला डाउनलोड करून. तर मित्रांनो, चला व्हिडिओला स्टार्ट करूया. डेमो बघूया कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करणं फ्री असतं. नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन नोटिफिकेशनला प्रेस करा आणि भावाला सपोर्ट करा. खूप मेहनत करत असतो आपल्यासाठी. तर मित्रांनो, चला व्हिडिओला स्टार्ट करूया. दुश्मन आतल्या गाठीचा निबरद्वाड छातीचा, दुश्मन आतल्या गाठीचा निबरद्वाड छातीचा, कातनीच तोंड त्यात कपटाच्या जातीचा, कातनीच तोंड त्यात कपटाच्या जातीचा. डीजे किरण NG. अरे तू घाल घाव लाव नाव सबूत तुझा इतक्याचा, अरे तू घाल घाव लाव नाव सबूत तुझा इतक्याचा. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ एडिटिंग आपल्या VN ॲप्लिकेशनमधून होणार आहे. VN ॲप्लिकेशन आपल्या प्ले स्टोरला एकदम फ्रीमध्ये आपल्याला भेटून जाईल. नक्की VN ॲप्लिकेशनला डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या. जसं पण आपण ॲप्लिकेशन डाउनलोड कराल, तर मित्रांनो, आपल्या फाईल मॅनेजरमध्ये सगळं मटेरियल आपण डाउनलोड केल्यानंतर आपल्या फाईलला एक्स्ट्रॅक्ट करायचे. जसं पण आपण फाईल एक्स्ट्रॅक्ट कराल, त्यामध्ये आपल्याला एक फाईल भेटेल. तर मित्रांनो, ती फाईलला ओपन करायची आहे. मामा बर्थडे एडिट बाय DME ही फाईलला आपल्याला प्रेस करून VN. तर मित्रांनो, ती फाईलला प्रेस करून ठेवायची. जसं पण आपण फाईलला प्रेस करून ठेवाल, तर मित्रांनो, शेअर किंवा सेंडचे ऑप्शन भेटेल. शेअर किंवा सेंडच्या ऑप्शनला क्लिक करायचे आणि मित्रांनो, आपल्या VN ॲप्लिकेशनमध्ये पोर्ट करायची फाईल. जसं पण आपण VN ॲप्लिकेशनला टच कराल, तर मित्रांनो, इथं आपला फाईल इथं इम्पोर्ट होऊन जाईल. तर आपला प्रोजेक्ट इथं ओपन झालेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे. तर मित्रांनो, आपण बघू शकता 1, 2, 3 आणि 4 बीट लावलेले आहेत. तर मित्रांनो, पहिल्या बीटपर्यंत आपल्याला एक ओव्हरली व्हिडिओ भेटेल, तो टाकायचा आहे. त्यासाठी मित्रांनो, आपल्या मोठ्या प्लस आयकॉनला क्लिक करायचं आहे, व्हिडिओ फोटो घ्यायचे आणि आपली मटेरियलची जी काही फाईल आहे ती फाईल आपल्याला ओपन करायची. मामा बर्थडे स्पेशल मटेरियलची फाईल ओपन केली आणि 17 सेकंदाचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला घ्यायचा आहे पहिल्यामध्ये आणि नेक्स्टला क्लिक करायचे. जसं पण आपण नेक्स्टला क्लिक करायला, पहिला जो फोटो आहे त्याला आपल्याला डिलीट करून टाकायचा आहे माझ्यावाला. त्यानंतर मित्रांनो, इथं आपण आपल्या पहिल्या बीटपर्यंत आलेलो अशा प्रकारे. त्यानंतर मोठ्या प्लस आयकॉनला क्लिक करून व्हिडिओ फोटो घ्यायचे. व्हिडिओ फोटोवर गेल्यानंतर आपल्याला परत मटेरियलची फाईल ओपन करायची. परत मटेरियलची फाईल ओपन केल्यानंतर तर मित्रांनो, आपल्या 4 फोटोची गरज पडणार. तर मित्रांनो, इथे मी घेतलेले अल्लू अर्जुनचे फोटो. तर मित्रांनो, आपले मामाचे फोटो इथं आपले 4 ॲड करून घ्यायचे. जसं पण आपण ॲड कराल, तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपल्याला इंटरव्ह्यू दिसेल. ओके. तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे ॲरो ठेवायचे आणि बीटच्या हिशोबाने अशा प्रकारे फोटो सेट करायचे. तर मित्रांनो, ऑटोमॅटिकली सेट होतील. फक्त आपल्याला अशा प्रकारे ओढायचे फोटोला. आणि मित्रांनो, पुढच्या फोटोला पण अशा प्रकारे बीट ठेवायची. बीट ठेवल्यानंतर परत आपल्याला अशा प्रकारे स्क्रॉल डाऊन करायचे आणि आपल्या व्हिडिओच्या एंडिंगला अशा प्रकारे सेट करायचे. तर मित्रांनो, सगळे फोटो आपले सेट झालेले बघू शकता अशा प्रकारे. तर मित्रांनो, अशा प्रकारे फोटो सेट केल्यानंतर आपल्या पहिल्या फोटोला क्लिक करायचे, इफेक्ट लावायचे. इफेक्ट लावण्यासाठी मित्रांनो, आपण इफेक्टच्या आयकॉनला क्लिक करूया. इफेक्टच्या आयकॉनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, ब्लॅकवाला जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथं ॲड करायचा आहे पहिल्या फोटोमध्ये. ब्लॅक इफेक्ट अप्लाय केल्यानंतर आपल्याला ट्रान्झिशन अप्लाय करण्यासाठी मित्रांनो, इथं व्हाईटवाल्या प्लस आयकॉनला क्लिक करायचे. व्हाईटवाल्या प्लस आयकॉनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, झूम इन वाला झूम 1 हा इफेक्ट पण आपण अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, झूम 1 अप्लाय केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला लेंथ कमी जास्त करू शकता इथं. तर मित्रांनो, झूम 1 इफेक्ट अप्लाय केलेला आहे. तर मित्रांनो, झूम 1 इफेक्ट जो आहे तो ऑल्टो अप्लाय करायचा आहे, म्हणजे सगळे फोटोंवर आपले इफेक्ट लागून जाईल. ओके. आणि मित्रांनो, पुढच्या फोटोला क्लिक करायचे. पुढच्या फोटोमध्ये आपल्याला इफेक्ट लावायचा तो म्हणजे मित्रांनो, आपल्या स्क्रॉल डाऊन करून पुढे यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला झूमवाला आयकॉन भेटेल. इथं आपल्याला झूमवाला आयकॉनला क्लिक कराल, तर मित्रांनो, झूम इन आपण लावू शकतो. तर मित्रांनो, आपण मूव राईट पण इथं लावू शकतो. तर मित्रांनो, मूव राईट लावलेला आहे. मूव राईट इफेक्ट लावल्यानंतर मित्रांनो, फोटोला झूम करायचे अशा प्रकारे आणि मग फोटोला आपल्याला चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे. म्हणजे मित्रांनो, अशा प्रकारे आपला फोटो एकदम परफेक्टली दिसेल आपल्याला. त्यानंतर मित्रांनो, पुढच्या फोटोला क्लिक करायचे. परत आपल्याला इफेक्ट्सवाला आयकॉनला क्लिक करायचे. इफेक्टच्या आयकॉनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला झूम आउट जो इफेक्ट आहे तो आपल्याला लावायचा आहे अशा प्रकारे. झूम आउट इफेक्ट लावल्यानंतर लेंथ वाढवायची अशा प्रकारे. लेंथ वाढवल्यानंतर मित्रांनो, परत आपल्याला इथं आपला पुढच्या जो लास्टवाला फोटो त्या लास्टवाला फोटोला क्लिक करायचे आणि झूम राईट अशा प्रकारे स्क्रॉल डाऊन करून यायचे आणि झूमवाला आयकॉनला क्लिक करून झूम लेफ्ट हा वाला इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचा. ओके. त्यानंतर मित्रांनो, जो काही आपला पहिला फोटो आहे त्याला आपल्याला झूम करायचे आणि चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे अशा प्रकारे. तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व फोटोवर इफेक्ट अप्लाय झालेला आहे. त्यानंतर दुसरा जो आपला तिसरा फोटो लागतो, त्यामध्ये आपल्याला जो आपला ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहे तो आपल्याला इथं लाईटवाला लावायचा आहे. लाईटवाला म्हणजे एकदम कडक फुल वाटत आहे मित्रांनो. हा लाईट इफेक्ट आपल्याला लावायचा आहे म्हणजे ट्रान्झिशन. ओके. तर बघू शकता अशा प्रकारे आपण ॲड केलेले आहेत इफेक्ट वगैरे सगळे. त्यानंतर व्हिडिओच्या फर्स्टमध्ये यायचे. त्यानंतर 3 नंबरवर आपल्या सेकंडला क्लिक करून व्हिडिओ फोटो द्यायचे आणि मित्रांनो, मटेरियलची जी काही आपली फाईल आहे ती ओपन करायची. फोटो सेक्शनला यायचे.
आणि मित्रांनो एक आपल्याला ब्लॅक शॅडो म्हणून भेटेल. तो ब्लॅक शॅडो आपण ॲड करून घ्यायचा. तर मित्रांनो तो ब्लॅक शॅडो मी आता ॲड करणार आहे. तर मित्रांनो ब्लॅक शॅडोला क्लिक करतो. अशा प्रकारे आपला ब्लॅक शॅडो आहे तो आपल्या मटेरियलची फाईलमध्ये आपल्याला भेटेलच. तर मित्रांनो आपण जसं पण इथं ब्लॅक शॅडो ॲड करणार, तर मित्रांनो इथं आपण अशा प्रकारे स्क्रॉल डाऊन करायचे आणि पुढे आपल्याला हा जो ब्लॅक शॅडो आहे तो याला आपल्याला कमी करून आपण पहिल्यामध्ये जो पहिला फोटो आहे आपल्याला अशा प्रकारे ॲड करायचा आहे आणि पूर्ण एंडिंगला ब्लॅक शॅडो सेट करायचा आहे. ओके, तर ब्लॅक शॅडो आपण अशा प्रकारे सेट केलेला आहे, आपण बघू शकता. त्यानंतर परत आपल्याला 3 नंबरच्या प्लस आयकॉनला क्लिक करून व्हिडिओ बॉर्डर यायचे आणि इथं आपल्याला बॉर्डर ॲड करून घ्यायची सर्वात आधी. तर मित्रांनो बॉर्डर ॲड करण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचे, आता परत आपल्या मटेरियलची फाईलमध्ये यायचे. जी पण आपली मटेरियलची फाईल ती आल्यानंतर आपल्या फोटोला सेक्शनला क्लिक करून ही वाला जो बॉर्डर आहे ती बॉर्डरला आपल्याला इथं ॲड करायचे. तर मित्रांनो बॉर्डर ॲड करण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचे, अशा प्रकारे जी बॉर्डर आहे ती पूर्ण आपली ॲड होईल. ओके, तर मित्रांनो आपला जो लेअर आहे तो लेअर आपण इथं खाली ओढूया. तर मित्रांनो इथं खाली ओढून आपण अशा प्रकारे इथं या बॉर्डरला पूर्ण एंडिंगला अशा प्रकारे ओढून सेट करा. प्रेस करून वरती ओढा त्याला बॉर्डरला, तेव्हा आपली ॲड होईल पूर्ण व्हिडिओमध्ये. त्यानंतर मित्रांनो आपली बॉर्डर जी आहे तिला आपल्याला इथं फिल करायची आहे. तर मित्रांनो फिलवाला आयकॉन इथं भेटेल आपल्याला. फिल केल्यानंतर मित्रांनो इथं आपण ब्रँडिंगवर क्लिक करा एकदा. ब्रँडिंगवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो जसं पण आपण ब्रँडिंगवर क्लिक कराल तर मित्रांनो स्क्रीनवाला आयकॉन भेटेल. तर मित्रांनो स्क्रीनवाला आयकॉनला टच करा आणि इथं डन करा. पूर्ण व्हिडिओमध्ये बॉर्डर ॲड होऊन जाईल अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो परत आपण इथं पहिल्या फोटोवर ॲरो ठेवा अशा प्रकारे. पहिल्या फोटोवर जसं पण आपण ॲरो ठेवा, 3 नंबरच्या प्लस आयकॉनला क्लिक करा, व्हिडिओ बॉर्डरमध्ये या आणि मित्रांनो आपण परत मटेरियलची फाईलमध्ये मामाश्री जी आपली PNG आहे वाढदिवसाची ती PNG आपण ॲड करणार आहोत आणि त्याच्यामध्ये पण आपण इफेक्ट असा लावणार आहोत, एकदम कडक फुल वाटायला पाहिजे आपला व्हिडिओ. तर मित्रांनो आपला जो हा व्हिडिओ आहे तो आपला ब्लॅक शॅडो पूर्ण व्हिडिओमध्ये ॲड करा आणि मामाश्री PNG ती पूर्ण व्हिडिओमध्ये एंडिंगला ॲड करा आणि मित्रांनो हिला आपल्याला झूम करून अशा प्रकारे आपल्या पद्धतीने आपण चांगल्या प्रकारे अशा प्रकारे सेट करूया. ओके, तर मित्रांनो थोडा चांगल्या प्रकारे मोठा झूम करू कारण की एकदम खतरनाक वाटायला पाहिजे. अशा प्रकारे आपण पूर्ण व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपली मामाश्री PNG ती आपण ॲड केलेली आहे. PNGमध्ये इफेक्ट लावण्यासाठी मित्रांनो एपेक्सवाला आयकॉनला क्लिक करा एकदा. एपेक्सवाला आयकॉनला क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एकदम जबरदस्त असा इफेक्ट टाकू, तो म्हणजे मित्रांनो एक्सपोर्ट नावाचे इफेक्ट टाकू आणि मित्रांनो पहिल्यामध्ये इथं ॲड करू आणि इथं डन करू लेंथ वाढून. जसं पण आपण लेंथ वाढवणार तर मित्रांनो आपली जी PNG ती पण ॲड होऊन जाईल. परत आपल्या व्हिडिओच्या फर्स्ट फोटोवर ॲरो ठेवा, 3 नंबरला प्लस आयकॉनला क्लिक करून व्हिडिओ फोटोमध्ये जा आणि मित्रांनो आपल्या मटेरियलची फाईलमधून आपल्याला एक ओव्हरली व्हिडिओ भेटेल, तो आपल्या ओव्हरली 30 सेकंदाचा व्हिडिओ ॲड करा. तर मित्रांनो व्हिडिओ ॲड होत आहे तोपर्यंत आपण व्हिडिओ लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की सबस्क्राईब करणं एकदम फ्री असतं. भाऊ एकदम मेहनत करत असतो आपल्यासाठी आणि रेग्युलर व्हिडिओ आणत असतो. तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करून आपल्याला एक कमेंट करायची चांगली आणि मित्रांनो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ. तर मित्रांनो आपला व्हिडिओ आता एकदम तयार होऊन बनणार आहे. तर मित्रांनो आपल्या कशा प्रकारे एडिटिंग करायची पूर्ण स्टेप बाय स्टेप मी सांगत असतो आपल्याला. नक्की भाऊला सपोर्ट करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला ब्लॅक शॅडो पण ॲड केलेला आहे आणि मित्रांनो आपण इफेक्ट पण इथं ॲड केलेला आहे. इफेक्ट ॲड करण्यासाठी मित्रांनो आपला जो इफेक्ट आहे तो इफेक्ट पण आपण इथं ॲड करणार आहोत पूर्ण व्हिडिओमध्ये, म्हणजे एकदम खतरनाक असा दिसायला पाहिजे आपला व्हिडिओ. ओके, तर मित्रांनो हा इफेक्ट व्हिडिओला आपण इथं वरती ओढूया. ओके, वरती ओढून पूर्ण व्हिडिओच्या एंडिंगला इथं आपण ॲड करणार आहोत इफेक्ट व्हिडिओला. ओके, तर मित्रांनो इफेक्ट व्हिडिओ थोडा इकडे ओढूया कारण की पूर्ण व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे दिसायला पाहिजे. प्रेस करून आपण वरती ओढलेला आहे इफेक्ट व्हिडिओ. जसं पण आपण इफेक्ट व्हिडिओ ॲड कराल तर मित्रांनो इथं आपल्याला फिलवाला आयकॉन भेटेल. तिथं फिल आयकॉनला खाली क्लिक करायचं आहे. जसं पण आपण फिल कराल आपला व्हिडिओ फिल होऊन जाईल. ब्रँडिंगवर क्लिक करायचे आहे. ब्रँडिंगवर क्लिक केल्यानंतर स्क्रीन करायचे खाली. स्क्रीन केल्यानंतर डन करायचे. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारच्या इंटरव्ह्यू दिसत आहे आपल्याला एडिटिंगसाठी. तर मित्रांनो आपल्याला प्ले करून दाखवून देतो. तर मित्रांनो बघू शकता एकदम खतरनाक असा व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे आपण एकदम कमी वेळामध्ये आणि ती पण आपल्या मामासाठी. तर मित्रांनो मामाचे स्पेशल बड्डे एकदम खतरनाक असा व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे ते पण DM मराठी एडिटिंगच्या माध्यमातून. तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो व्हिडिओ आपण बघू शकता कशा प्रकारे कडक फुल बनलेला आहे आणि कशा प्रकारे एडिटिंग केलेली आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण आपण बघाल तेव्हा जे आपल्याला चांगल्या प्रकारे व्हिडिओ एडिटिंग जमेल ती स्टेप बाय स्टेप. तर मित्रांनो आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी आपल्याला इथं बाण दिसेल या बाणवाला आयकॉनला क्लिक करून 1080p सिलेक्ट करायचं आहे, 50 fps करायचे आणि एक्सपोर्ट करायचे. जसं पण आपण एक्सपोर्ट कराल व्हिडिओ आपला सेव्ह व्हायला स्टार्ट होऊन जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ सेव्ह केल्यानंतर मोबाईल फोनमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ आला तर नक्की कमेंट करा आणि मित्रांनो भावाला सपोर्ट करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, कमेंट नक्की करा व्हिडिओ कसा वाटला. तोपर्यंत असे नेक्स्ट व्हिडिओ बघू. तोपर्यंत जय हिंद, जय वंदे मातरम, जय खानदेश मित्रांनो. बाय बाय मित्रांनो.